हॅलो एव्हरीवन, स्टेनो कनेक्टेड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपणा सर्वांसाठी आपण MPSC स्टेनोग्राफर डिक्टेशन सिरीज आणि जिल्हा न्यायालय स्टेनोग्राफर डिक्टेशन सिरीज सुरू केलेली आहे। आजचा हा सेकंड डे आहे। जर फर्स्ट डेचं डिक्टेशन तुम्ही कव्हर केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तेथून तुम्ही ते कवर करू शकता। आणि डिक्टेशन घेताना शेवटपर्यंत डिक्टेशन घेत चला, कारण तुम्ही शेवटपर्यंत डिक्टेशन घेतले तरच तुम्हाला तुमचे स्पीड आणि ॲक्युरसी समजून येईल। जर तुम्ही मधूनच व्हिडिओ स्किप केला तर डिक्टेशन हे अर्धवट राहील आणि असेच डिक्टेशन अर्धवट सोडले तर त्याचा फटका तुम्हाला स्किल टेस्टला नक्कीच बसेल। म्हणून विनंती आहे, जर स्पीड आणि ॲक्युरसी मेंटेन करायची असेल तर ज्या फ्लोमध्ये डिक्टेशन चालू आहे त्या फ्लोमध्ये शेवटपर्यंत डिक्टेशन घ्यायचा प्रयत्न करा। डिक्टेशन हे नेहमी घेताना स्टार्ट टू एंडच घ्यायला पाहिजे, तरच त्याचा फायदा आपल्याला स्किल टेस्टमध्ये होतो। आणि आपल्या चॅनलची लिंक जरूर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांनाही याचा फायदा होईल, ठीक आहे ना। यानंतर तुम्हाला अजून एक सरप्राईज द्यायचा आहे, ते सरप्राईज तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी भेटेल, त्याच्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, चला तर मग डिक्टेशनला सुरुवात करूयात। स्टार्ट। जगभरातील उद्योग क्षेत्रासाठी महाराष्ट्राची भूमी सुपीक आहे। व्यवसायासाठी अनुकूल वातावरण, उत्तम पायाभूत सुविधा, तरुण, कुशल आणि उच्च शिक्षित मनुष्यबळाची राजधानी, मजबूत कनेक्टिव्हिटी, ग्राहकांची उच्च मागणी, प्रोत्साहन आणि अनुदान यामुळे राज्य औद्योगिक गुंतवणुकीसाठी अव्वल पसंतीचे ठिकाण ठरत आहे। महाराष्ट्राने आपल्या गुंतवणूक अनुकूल धोरणामुळे उद्योगांना आकर्षित केले आहे। उल्लेखनीय म्हणजे सन 2016 पासून 2898 पेक्षा अधिक सामंजस्य करार झाले आहेत। मागील वर्षी 2023 मध्ये दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत 19 सामंजस्य करार करून 1,37,666 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्याने आणली आहे। त्यातील 85% उद्योगांना राज्य शासनाने जमीन आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्स, खार उद्योग, डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक केली आहे। उद्योजकांचा महाराष्ट्रावरचा हाच विश्वास यावर्षीसुद्धा दावोसमध्ये पाहायला मिळाला। दावोस येथे झालेल्या 54व्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्य व केंद्र शासनाचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते। यावर्षी झालेल्या परिषदेत अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून UAE, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शविली आहे। त्याचबरोबर अर्सिया, मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे। मागील 6 महिन्यामध्ये देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक राज्यात आली आहे आणि ती गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली या 3 राज्याच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे। औद्योगिक उद्याने, माहिती तंत्रज्ञान पार्क, लॉजिस्टिक पार्क, मेगा टेक्सटाईल हब, स्मार्ट औद्योगिक शहरे, प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर,
औद्योगिक समूहासाठी दळणवळण सुविधा आणि स्टार्टअपसाठी इन्क्युबेटर केंद्रे विकसित केली आहेत. उद्योगासाठी वरदान ठरणाऱ्या विविध सुविधाही राज्य सरकारने दिल्या आहेत. यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी करून गुंतवणूकदारासाठी एक खिडकी सुविधा केंद्र अशा सुविधांचा समावेश आहे. स्टॉप. आय होप तुम्ही सर्वांनी खूप छान प्रकारे डिक्टेशन घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं डिक्टेशन कॉम्प्युटरवरती ट्रान्सलेशन करा. पण ट्रान्सलेशन करायच्या वेळेस तुम्ही टाईम लावा. वॉच टाईम खूप महत्त्वाचा आहे, कारण आत्ता ह्या घडीला तुमच्यासोबत सुपरवायझर नाही आहे. तुमचा PC तुमचा सुपरवायझर आहे. तो तुम्हाला ॲक्युरेट सांगेल बाबा या टाईमपर्यंत तुम्ही ट्रान्सलेशन केलेलं आहे. जर तुम्हाला टाईम जास्त लागला तरी तो सांगेल, किंवा कमी टाईममध्ये तुम्ही ट्रान्सलेशन केलं तरी तो सांगेल. म्हणजे तुमचा सुपरवायझर कोण आहे, तर तुमचा PC आहे. आणि हे ट्रान्सलेशन केलेले जे पॅसेजेस आहेत ना, त्याच्यासाठी वेगळा फोल्डर करा आणि ते स्टोअर करून ठेवा. याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप फायदा होईल. ओके. हां गाईज, तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल की व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक सरप्राईज विषयी बोलले होते, राईट? ते सरप्राईज आता सांगण्याची वेळ आलेली आहे. ते सरप्राईज असे आहे की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांची आपण निवडक भाषणे हे डिक्टेशन स्वरूपात तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. ही सिरीज खूप लवकर तुमच्यासाठी आपण अवेलेबल करणार आहोत. आज आपण येथे थांबूयात. जाता जाता एक ट्विस्ट, आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा त्यांना फायदा होईल. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. टेक केअर.